नागपुरातील संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून साखळी उपोषण सुरू आहे। ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आलाय। गरज भासल्यास मुंबईकडे कूच करण्याचं ओबीसी महासंघाचं नियोजन। मोठी अपडेट समोर येते। ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। संदर्भात मोठी अपडेट आहे। गरज भासल्यास मुंबईकडे कूच करण्याचं ओबीसी महासंघाचं सुद्धा नियोजन आहे। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे। मराठा समाज बांधव आंदोलनाच्या मैदानात उतरलेत। आझाद मैदानामध्ये हे उपोषण सुरू आहे आणि त्यातच आता ओबीसी महासंघाचं सुद्धा साखळी उपोषण आहे। या संदर्भात मुंबई गाठण्याचा सुद्धा इशारा देण्यात आलाय। नागपुरातील संविधान चौकात उपोषण सुरू आहे। ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आजचा हा दुसरा दिवस आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, आपण पाहतोय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू आहे, काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच करण, कारण ज्याप्रमाणे जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावं म्हणून, त्याच अनुषंगाने जे आहे ते आरक्षणाला कुठेही तडा जाऊ नये किंवा ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी नागपुरातही राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। कालपासून हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं। आज या साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे। कालचा जर पहिला दिवस पाहिला तर भाजपचे नेते असतील किंवा काँग्रेसचे असतील सर्वपक्षीय नेते जे ओबीसी नेते आहेत त्यांनी या आंदोलनाला भेट देऊन आपलं समर्थन जाहीर केलं।